राजा सुपात्र तया ठेविता घडी महापुण्य राशी साष्टांग नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी दीन श्रेष्ठ हात तया माझे दंडवत काके जोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान माता शोभे जटाभार अंगी विभूती सुंदरा शंख चक्र गदा हाती पायी खडावा गरजती तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः तृण घालोनी मुष्टी मुष्टी प्रयोग पवेशे समुद्र तटी वानर पडता कोट्यान कोटी देखिले दृष्टी संपातीने वानरानं विचार केला सुग्रीवाला आपण कोणतं तोंड दाखवावं कारण सीतेचा शोध लागला नाही आणि सुग्रीवानं जे आपला 1 महिन्याचा अवधी दिलेला होता तो वेळ देखील संपलेला आहे मग आपण या सुग्रीवाकडे जाऊन किंवा रामाकडे जाऊन रामाला काय तोंड दाखवावं त्यापेक्षा आपण इथंच जीवदान द्यावं इथंच आपण प्राणाचं या काहीतरी करून घ्यावं म्हणून सगळे जण वानर जे आहेत समुद्राच्या काठावर ऊन घालून बसलेले आहेत जे जे आले समुद्र तीरा तो संपातीचा चारा वेगी भक्षावया वानरा संपाती त्वरा येथे आला सर्व वानर या समुद्राच्या काठावर बसलेले आहेत आता आपल्याला जिवंत राहायचं नाही तर आपलं देहत्याग करायचा आहे आपला प्राण या ठिकाणी द्यायचा आहे ही सर्व अवस्था संपातीने पाहिलेली आहे जे जे या समुद्र काठावर येतील समुद्रावर येतील ते आतापर्यंत या संपातीचा चारा झालेली आहे आणि हे वानर देखील आपला चारा होतील अशी अपेक्षा संपाती करू लागलेला आहे तो बहुता दिवसाचा उपवासी देवे कृपा केली कैसी मद भक्षावया वानरासी या ठाईसी आणले खरंच माझ्यावर भगवंतानं कृपा केली मी कित्येक दिवसांना उपवासी आहे माझी एकादश आहे कुठलाच प्राणी मला भेटत नाही आणि माझी भूक भागली जात नाही पण आज वानराच्या पंक्तीच्या पंक्ती मला दिसू लागलेल्या आहेत माझा चारा म्हणून माझ्या समोर आलेले आहेत बरं झालं आज माझं पोट भरल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा संपातीला वाटत संपाती पुसे स्वयंपण या ठायाचे आले जाण माझे भक्षतयासी मर तुम्ही येते कोण कोणाचे अरे वानर हो तुम्ही तर कशासाठी आलेला आहात या ठिकाणी जे येतील ते आतापर्यंत वापस गेलेले नाही माझा चारा झालेले आहेत माझं भक्षण झालेले आहेत आणि मी त्याचं भक्षण केलेलं आहे मग तुम्ही कशासाठी आलेले आहेत तुम्ही कोण कुणाचे आहेत असा सुद्धा प्रश्न या संपातीनं वानरांना केलेला आहे तृणास्तरणी समुद्र तटी वानराच्या कोट्यान कोटी पडून करीती श्रीरामाच्या गोष्टी नाही कोटी मरण भय कोट्यावधी वानर समुद्र काठावर बसलेले आहेत आपला प्राण त्यागण्यासाठी बसलेले आहेत कशासाठी आणि रामाच्या गोष्टी करू लागलेले आहेत राम कसे आहेत काय आहेत आपण रामाकडे कशासाठी जाऊ रामाला काय तोंड दाखवावं अशा गोष्टी हे वानर करू लागलेले संपाती सुद्धा ऐकू लागलेला आहे नंतर संपाती काय करत आहे माझे न्याती उग्र दर्शने प्राण्याते प्राणांत पळणे तुम्ही गजबजना म्हणे मरणाधरणे का बैसले संपाती विचार करू लागलेला आहे माझ्या संपातीचं जर नाव ऐकलं तर प्राणी असं लट 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 कापतात या समुद्र काठावर येत नाही कारण आपण जर समुद्र काठावर गेलो तर वाचणार नाही संपातीचा चारा झाल्याशिवाय आपण राहणार नाही अशी धाक अशी तंबी सुद्धा या सर्व प्राण्यांमध्ये आहे मग एवढे वानर पंक्तीच्या पंक्ती कोट्यानु कोटी वानर हा माझा भक्षण करण्यासाठी किंवा माझा चारा बनण्यासाठी कशासाठी आले असतील हा विचार संपाती करत आहे तुम्ही काय मरण टेकले ती जे आटाया आणि देती ते माझे भोजन प्रयुक्ती वानर पंक्ती मराल अरे तुम्हाला काय कंटाळा आला का जीवनाचा कशासाठी तुम्ही इथं आलेला आहात कारण इथं आल्यानंतर तुम्ही वाचणं शक्य नाही मग काय झालेलं आहे नक्की मला सांगा असा प्रश्न सुद्धा संपाती वानरांना करत आहे करिता राम नाम
संपत्ती सांगा श्रीराम कोण तो सृष्टी आम्हासी कोटे झाली भेटी तुम्हासी कोटे झाली भेटी समूळ गोष्टी मग सांगा. संपत्ती विचारत आहे, अरे वानरो तुम्ही दिसाला तर वानर आहात, खाता तर पाला, पण रामाचं नाव घेऊ लागलेला आहात. तुमच्या आणि रामाची कुठं भेट झाली? रामानं तुम्हाला काय सांगितलं आणि रामाचं नामस्मरण तुम्ही का करता? ही समूळ गोष्टी, ही समूळ कथा मला सांगा, असं सुद्धा संपातीनं विचारलेलं आहे. ऐकून संपातीचे वचन अंगद म्हणे आम्ही धन्य, अनायासे आले मरण ग्रद भक्षण वानर. त्यावेळेस अंगदाला वाटलं खरंच आपण धन्य आहोत, रामाची कृपा आमच्यावर झाली. आम्हाला वाटत होतं कुठं जाऊन कुठं मरावं, आपला प्राण कुठं द्यावं, पण बरं झालं म्हणला, कारण यम आल्यासारखा हा गीध आला, आता आम्हाला खाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही. मग हे काळ तोंड घेऊन जाण्यापेक्षा इथंच गेलेलं बरं की, मग चांगलं झालं असं सुद्धा अंगदाला वाटत आहे. अन्न उदके त्याजून प्राण चरपडून द्यावा, श्रीरामे कृपा केली पूर्ण आले मरण अनायासे. त्यावेळेस अंगद विचार करत आहे, विचार केलेला होता की बाबा आपण अन्नाचा त्याग करायचा, चरफडून आपण इतकंच मरायचं, पाणी प्यायचं नाही ना कुठलं फळ खायचं नाही, असाच आपला देह त्याग करायचा, असा विचार वानरानं केला होता. पण आता ही करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. हा जो गीध आहे ना, या सगळ्या वानरांना खाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही. आपण जे मरण मागत होता ते मरण आज आपल्याला येऊ लागलेलं आहे, आपल्या डोळ्यासमोर दिसू लागलेलं आहे, आपल्या डोळ्यासमोर आज यम दिसू लागलेला आहे, असं सुद्धा अंगदाला वाटत आहे. अंगद म्हणे संपाती श्रीराम कथा कापुससी, तू आजी अतीत मासी वानरासी सुखे भक्षी. त्यावेळेस अंगदाला प्रश्न केला, अरे संपाती तू आम्हाला का विचारतास राम कोण आहे? तुम्ही रामाची का भक्ती करता, रामाचं का नामस्मरण करता? आज तुला हे विचारायची गरज नाही, कारण तुझा चारा म्हणून आम्ही आलेलो आहोत. मग तुला आनंदित व्हायला पाहिजे आणि या सगळ्याच वानरांना तू खाऊन टाक, आम्ही इथं देह त्याग करण्यासाठी आलेलो आहोत. मग असं सुद्धा अंगद बोलत आहे. शुदिता द्यावे अन्नदान हे तव शास्त्र सनातन, आम्ही तुझं दिले देहदान करी भक्षण वानरा. शास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे, अंगद सांगत आहे, जो भुकेला असेल त्याला जेवण द्यावं, त्याला भाकरी द्यावी, त्याला अन्न द्यावं आणि त्याची भूक भागवावी, हे शास्त्रात सुद्धा लिहिलेलं आहे. मग तू किती दिवसाचा उपाशी आहेस आणि आज तुझा उपवास सुद्धा सुटणार आहे, कारण एवढे वानर तुझे आज तुला चारा म्हणून भेटणार आहे. म्हणून तू चिंता करू नकोस, तुझं भक्षण या ठिकाणी तुझा चारा व्हावा आणि तुझी भूक भागावी म्हणून आम्ही आलो, असं सुद्धा अंगद या संपातीला बोलत आहे. संपाती बोले आपण तुम्ही करीता राम नाम स्मरण, माझे विन करवे भक्ष नाम रक्षण भक्ताचे. ज्या वेळेस संपातीनं ऐकलेलं होतं म्हणूनच काय विचारलं, बाबा तुमच्या मुखामध्ये राम आहे, हृदयामध्ये राम आहे, आणि ज्याच्या हृदयामध्ये आणि मुखामध्ये जर राम असेल तर त्याला कसं काय खाऊ, त्याला मला खाणं होणार नाही. कित्येक दिवसाचा काय हजारो वर्षाचा उपवास राहू द्या, पण त्या रामभक्ताला मी खाणार नाही. तुम्ही रामाचे भक्त आहात, रामाची सेवा करतात आणि तुम्हाला मी खाऊ असं माझ्यानं होणार नाही, असं संपाती बोलत आहे. जेथे राम नाम स्मरण तेथे गुण शके मरण, माझे न करवे भक्षण नाम रक्षण भक्तासे. म्हणून जिथं रामाचं नाव असेल, नामस्मरण असेल, तिथं मरणाची काय हिंमत आहे, तिथं काळाची काय हिंमत आहे, तिथं यमाची काय हिंमत आहे. संपाती सांगत आहे, मी गीध आहे पण मी तुम्हाला भक्षण करणार नाही, कारण तुम्ही रामभक्त आहात, माझ्यानं तर हे होणार नाही, असं सुद्धा संपाती बोलत आहे. राम नामाची स्मरणी जन्म मरणामा फळणी श्रीराम भक्त तुम्ही निर्वाणी भाग्य माझ्या आले ते. अहो रामनामाचं जर स्मरण केलं, चिंतन केलं, मनन केलं आणि भजन जर केलं तर मरण कुठल्या कुठं पळून जातं. मरण आपल्या जवळ येत नाही, त्याला सुद्धा भीती वाटते. मग मी तुमचं भक्षण कसं काय करू शकणार, मी तुम्हाला कसं काय खाऊ शकणार? तुम्ही रामाचे भक्त आहेत, माझ्याने हे होणार नाही,
असं सुद्धा संपाती बोलत आहे. मुखी राम नाम वृत्ती हृदय श्रीरामाची प्रीती देह विकले श्रीराम भक्ती भाग्य किती मेवानो. अरे तुम्ही भाग्यवान वानर आहोत. तुमच्या मुखामध्ये राम आहे, हृदयामध्ये रामाचा भाव आहे. किती प्रेम आहे. तुम्ही आपलं जीवन राम कार्यासाठी विकलेलं आहात. धन्य तुमचं जीवन आहे, धन्य तुमचं कार्य आहे. आणि अशा वानरांना, अशा रामभक्तांना मी खावो हे होणार नाही. मी किती महापापी होणार. तुम्हाला जर भक्षण मी केलं, तुम्हाला जर मारलं मी, किंवा तुमच्याकडे जर वाईट नजर पाहिलं, तर मला भगवंत सुद्धा माफ करणार नाही. म्हणून माझ्याने हे कार्य होणार नाही. म्हणून या संपातीने हात वर केलेले आहे. अतिथीचे निज भोजने तुम्ही समस्त देहदानी श्रीराम भाग्य सभाग्य जनी धन्य त्रिगुणी तुम्ही एक. म्हणून तुम्ही अतिथी आहात आणि रामाचे भक्त आहात, माझ्या जवळ आलेले आहात. तुमचीच सेवा माझ्याने जर घडली तर किती चांगलं होईल. माझं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. पण मी तुम्हाला खाऊन टाकू हे माझ्याने घडणार नाही, असं सुद्धा संपाती बोलत आहे. कोण कार्याचे विधी तुम्ही आले ती सभाग्य निधी ते मद सांगावे त्रिशुद्धी कार्यसिद्धी मी करीन. अरे तुम्ही रामभक्त आहात, रामाचं कार्य करण्यासाठी आलेले आहात. पण तुमचा उद्देश काय आहे? कोणत्या कार्यासाठी तुम्ही इथं आलेले आहात आणि कोणत्या कार्यामुळे तुम्हाला एवढा जीवनाचा त्याग करावा वाटत आहे, देहाचा त्याग करावा वाटत आहे, ही मला तुम्ही पूर्ण कथा सांगावी अशी माझी विनंती आहे. म्हणून संपातीने हात जोडून या रामभक्तांसमोर विनंती केलेली आहे. अत्यंत आवडी माझे पोटी ते मी पुसेन गुह्य गोष्टी तुम्ही श्रीराम देखिला दृष्टी कैसे भेटी श्रीरामासी. माझ्या मनामध्ये अशा उकळ्या मारू लागलेल्या आहेत. रामाचं नाव जेव्हापासून मी ऐकलो, रामाची भेट तुम्हाला कशी काय झाली असेल? तुम्ही तर पाले खाणारे वानर आहात. राम तुम्हाला कुठं भेटला मला सांगा, अशी सुद्धा विनंती या संपातीनं केलेली आहे. श्रीराम राजा ईश्वरेश्वर तुम्ही वनचरे वानर कैसे राम भजनी तत्पर सविस्तर मज सांगा. मला सांगितलं पाहिजे, कारण तुम्ही वंचर आहात, जंगलातले प्राणी आहात. जंगलामध्ये राहून झाडाचा पाले खाणारे तुम्ही वानर आहात. असं असताना राम म्हणजे कोण आहे? परब्रह्म आहे, भगवंत आहे. आणि भगवंताची गाठ तुम्हाला कशी काय पडली? भगवंताची भेटी तुम्हाला कशी काय पडली? आणि भगवंताचं कार्य करण्यासाठी तुम्हाला भगवंताची जिम्मेदारी कशी काय दिली? हे समूळ कथा मला सांगा. माझ्या मनामध्ये उत्सुकता लागलेली आहे, अशी सुद्धा विनंती संपातीनं केलेली आहे. कोणी संपातीचे वचन वानर झाले विस्मयपन्न करिता राम नाम स्मरण गीत भक्षण करू न शके. या वानरांना प्रश्न पडलेला आहे. वानर विचार करू लागलेले आहेत. जिथं आम्ही रामनामाचं स्मरण करू लागलेला आहात, तिथं हा एवढा मोठा गीत आला, पण आमचं भक्षण करण्याऐवजी आमची कथा विचारू लागलेला आहे. तुमच्यासोबत काय घडलेलं आहे? तुम्हाला राम कुठं भेटला, कसा भेटला, ही कथा हा गीत विचारू लागलेला आहे. काय भानगड असेल, काय मोठपण असेल, हा विचार सुद्धा वानर करत आहे. जे जे आले या समुद्र तीरात तो संपातीचा चारा त्यासी बक्षविना वानरा श्रीरामचंद्राचे नामे. अहो फक्त आमच्या मुखामध्ये रामाचं नाव आहे. एवढं असताना या गिधाची हिंमत झाली नाही आम्हाला खाण्याची, आणि तो आमच्या जवळ येऊ शकला नाही. फक्त विचारू लागलेला आहे, बाबा तुम्ही रामाचे भक्त आहात, रामाचं कार्य करू लागलेला आहात, रामाचे दूत आहात, तुम्हाला मी खाणार नाही असं सुद्धा गीत बोलू लागलेला आहे. आतापर्यंत कुठल्याच प्राण्याला सोडला नाही. जे प्राणी आला तो संपातीचा चारा झाला. पण एवढे वानर पंक्ती आले, कोट्याने कोटी वानर आहेत, पण एका वानराला सुद्धा या संपातीने हात लावलेला नाही. काय भानगड असेल, काय घटना घडली असेल, हा विचार या वानरांना पडलेला आहे. करिता राम नाम स्मरण स्मरत्या मरण शके मरण मी अभागी संपूर्ण राम स्मरण न करवे. बाबा आम्ही खरंच अभागी आहोत का काय? इथं प्राण देण्यासाठी आलेलो आहोत, देहाचा त्याग करण्यासाठी आलेलो आहोत, पण आमच्या मुखामध्ये राम वसलेला आहे. त्यामुळे हा संपाती आमच्याकडे ढोकून पाहत सुद्धा नाही. आम्हाला मारण्याचा जर सोडा, त्याची वाकडी नजर सुद्धा आमच्याकडे होत नाही. काय करावं आम्ही?
आता कसा हा आमच्या समोर दुसरं विघ्न आलेला आहे असा सुद्धा प्रश्न या वानरांना पडलेला आहे. करिता नित्य नाम स्मरण मृत्यू त्याचे बंदी चरण नामासी प्रत्यक्ष प्रमाण गिधा भक्षण न करवे. रामाचं नामस्मरण केलं तर मरण सुद्धा पळून जाऊ लागलेला आहे. चरणावर येऊन थांबू लागलेला आहे. काय करावं? किती सामर्थ्य या रामनामामध्ये आहे. रामनामाचं सामर्थ्य खरंच या वानरांना कळून चुकलेलं आहे. मरणासाठी आलेले आहेत, मरणाच्या दारात आलेले आहेत, तरी देखील मरण या वानराकडे पाहत नाही. हे सामर्थ्य आमचं नसून या रामनामाचं सामर्थ्य आहे असं सुद्धा वानरांना समजलेलं आहे. मरण नाही राम नामोक्ती समुद्र बापुडे ते किती नामस्मरणाची निज शक्ती आपांपत्ती आम्ही लंघू. म्हणूनच काय मरण आहे? कारण आम्हाला तर मरायचंच होतं, पण काय करावं? आडवालेलं आहे. मरण आमच्या समोरून दूर गेलेलं आहे असं सुद्धा वानरांना वाटत आहे. धरोनी नामाचा निर्धार आम्ही तरु भव सागरे ते कासा समुद्र भाग्याग्रत भेटला. म्हणूनच हा आम्हाला गिद भेटलेला आहे. पण काही जरी असलं तरी आम्ही हा समुद्र पार केल्याशिवाय राहणार नाही, समुद्र पार केल्याशिवाय राहणार नाही अशी इच्छा प्रकट या वानराने केलेली आहे. ऐकता नामाची निज ख्याती उल्हास हनुमंतासे चित्ती लंगावे आपांपती उसे संपातीस नाम महिमा. खरंच रामाचं जर नाम असेल तर कुठलंही विघ्न आलं तर ते आपण विघ्न पार झाल्याशिवाय राहणार. मरणाच्या दारात आले पण मरण चुकलं, एवढा मोठा समुद्र आहे पण हे समुद्र सुद्धा आम्ही पार करू, कारण आमच्याकडे जी ताकद आहे, आमच्याकडे जे धन आहे, आमच्याकडे जे बळ आहे, आमच्याकडे जे सामर्थ्य आहे ते रामनामाचं सामर्थ्य आहे असं सर्व वानरांना वाटत आहे. तू अंडद पक्षी पूर्ण रामनामी नाही मरण हे तुझं कैसे निभूय ज्ञान मूळ कथन मज सांगे. त्यावेळेस हनुमंत विचारत आहेत, अरे वा तू तर पक्षी आहेस पण राम नाम तुला कसं काय माहित? आणि रामामुळं किंवा रामाचं नामस्मरण केल्यामुळं मरण सुद्धा येत नाही, मरण सुद्धा दूर पळतंय, हे तुला कसं काय माहित? आम्ही तर वानर आहोत, आम्हाला माहित आहे, पण तू एक पक्षी आहेस, तुला कसं काय माहित असा प्रश्न हनुमंतानं विचारलेला. श्रीराम भक्ताचे संगती संपातीची गेली क्रांती पूर्व स्मरणाच्या अनवरती मारुती प्रति सांगत. ज्यावेळेस कसं असते माहिती आहे का? किती जरी पाप केलं पण सत्संगामध्ये जर आलं किंवा संतांच्या संगतीमध्ये जर आलं तर आपल्याला भ्रांती पडल्याशिवाय राहत नाही. आपण जे पाप केलंय हे विसर पडल्याशिवाय राहत नाही. आणि आपण हे जे पाप केलंय हे आपलं कसं धुतलं जाईल किंवा आपण चांगले काम कसे केले जातील किंवा पुण्याचं कार्य आपल्याकडे कसं घडलं जाईल हे आपल्याला संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कळतंय. तसं संपाती आतापर्यंत पाप करू लागलेला होता, कित्येक प्राण्यांना मारू लागलेला होता, खाऊन टाकू लागलेला होता. पण ज्यावेळेस या संतांच्या संगतीमध्ये आलेला आहे, हनुमंताच्या संगतीमध्ये आलेला आहे, त्याला सुद्धा भ्रांती पडलेली आहे. आपण कोण होतो, आतापर्यंत काय करत होतो, त्याला आता पूर्वी आपण काय होतो आणि काय करत होतो याची आठवण आलेली आहे. कश्यपाच्या निज कुळी आरुवीर्याच्या समेळी जटायू संपाती बंधू जावळी अतुर्बळी जन्मलो. म्हणूनच कश्यपाच्या निज कुळी आरुवीर्याच्या समेळी जटायू संपाती बंधू जावळी अतुर्यबळी जन्मलो. कश्यपाच्या कुळामध्ये ज्यावेळेस जटायू आणि मी म्हणजे संपाती आमचा जन्म झालेला आहे. आणि पुढी कथा काय झालेली आहे? दैत्य दानव मानव प्रोढी सहित देव 33 कोडी आमचे दृष्टीच घुमुरडी बळकाची गाडी अतिमस्ती. ज्यावेळेस आमचा जन्म झाला किती सामर्थ्यवान होतो. हे जे देव होते, दानव होते, दैत्य होते, आमच्या पुढे घुगुरटे असल्यासारखे होते, झुंजुरटे असल्यासारखे होते. एवढं सामर्थ्य आमचं होतं. पुढं कथा संपाती काय सांगते? अंगी बळाचे अंगवान त्यावर आले तरुणपण पैज घालून दोघे जण सूर्यचरण वंदावया. आम्ही लहान होतो पण ज्यावेळेस आमचं तारुण्यपण आलं आणखी आमचं सामर्थ्य वाढलं. पण ज्यावेळेस आम्ही पैज लावली, कोण? जटायू आणि संपातीनं. जटायू आणि संपाती हे दोघं भाऊ होते. पण दोघांची पैज लागली की आपण काय करायचं आणि कोणती पैज लागली पुढे ऐकू. पक्षी बळाचे नि झडाडे एक धावे एका पुढे
एक एकावरी चढे सभान पुढे लक्षणे. आता दोघ्या भावाची पैज लागली आणि पैज आता प्रत्येकाला वाटायची, जटायूला सुद्धा वाटायची आपण जिंकावे, संपत्तीला सुद्धा वाटायची आपण जिंकावे. त्यावेळेस एकमेकांच्या पुढे एक पळू लागले. संपत्ती ज्यावेळेस वरून पळायचा त्यावेळेस जटायू खालून पळायचा, किंवा जटायू वळून पळायचा त्यावेळेस संपत्ती खालून पळायचा. असं करत करत एकाच्या पुढे एक एक पळू लागलेले आहे. वेग येता सूर्यापासी तव तो मध्यानासी जटायू झाला कासा विशी रवी किरणासी कोळुनी. ज्यावेळेस आम्ही इतकं पळू लागलेलो होतो, सूर्याच्या जवळ आलो, पण सूर्य तप्त होता. दुपारची वेळ होती, गरमी होती आणि ते सूर्य किरणामुळं जटायूचा जीव कासावीस होऊ लागला. त्याला असह्य वाटू लागलं. त्यावेळेस जटायू काय करत आहे? तोरी घाला मज तळी मी श्वाघलो तया वेळी तव पंखाची झाली होळी गर्व मेळी श्वालगता. त्यावेळेस प्रत्येकाला वाटायचं या ठिकाणी जर काय आलं, बळ आलं तर माझ्यासारखा कुणीच नाही असं यांना वाटत होतं. पण सूर्याचं काय तेज आहे यांना माहित नव्हतं. मग सूर्याच्या जवळ जवळ जाऊ लागलेले होते. पैज जिंकायची होती, कोण मोठं होतं हे पाहायचं होतं. पण ज्यावेळेस जटायूचा जीव कासावीस होऊ लागला, जटायूने विचार केला मी जर आता वर राहिलो तर माझे पंख जळाल्याशिवाय राहणार नाही, किंवा मला जर प्राण गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं मला असह्य वाटू लागलेलं आहे. त्यावेळेस संपातीचे जे पंख होते या पंखाच्या खाली जटायू आलेला आहे. त्यावेळेस संपातीचे पंख या सूर्याच्या तेजामुळे दोन्ही पंख जळालेले आहेत. जटायूचे वाचले पंख माझ्या पंखाची झाली राख बाप गर्वाचे कौतुक परम दुःख पावलो. गर्व काही कामाचा नाही, गर्वाचे घर कधी खाली असते, म्हणून गर्व काही कामाचा नाही. मी माझ्यासारखा शाना, माझ्या एवढा हुशार हे काही कामाचं नाही. नरमपणा असलेला चांगला. माझ्या एवढं मोठं हे आपण म्हणायचं नसते. माझ्या एवढा जर मोठं म्हणलं तर शरीराला सव्वाशे दुसरा भेटत असते. त्याच्यामुळे माझ्या एवढा मोठा म्हणायचं नाही, माझ्या एवढा हुशार म्हणायचं नाही. असंच या संपातीला सुद्धा वाटलं माझ्या एवढा हुशार कोण आहे, माझ्या एवढा मोठा कोण आहे, माझ्या एवढं सामर्थ्यवान कोण नाही. पण ज्यावेळेस दोन्ही पंख जळाले त्यावेळेस जटायूची या ठिकाणी संपातीची काय अवस्था झाली ते या ठिकाणी पाहूया. माझ्या पंखाची होता होळी थोर दिसली म्या रोळी अरुणी देखता ते वेळी थोर कळवळी पुत्र स्नेह. ज्यावेळेस माझे दोन्ही पंख जळाले त्यावेळेस मी मोठ्याने आरोळी दिली. ज्यावेळेस मी आरोळी दिली त्यावेळेस माझे पिता जवळ आले अरुण. त्यांना सुद्धा असह्य वाटलं, त्यांना सुद्धा दुःख झालं. माझ्या पुत्राचे दोन्ही पंख जळाले. एवढे सामर्थ्यवान पंख होते पण दोन्ही पंख जळाले. पक्षाचे जर दोन पंख जळाले तर पक्षी काय करू शकेल? त्याचं जर सगळं सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर पंखामध्ये असते, आणि त्याचे पंख जर जळाले तर तो असह्य झाल्याशिवाय राहत नाही. अशी अवस्था या संपातीची झालेली आहे. सूर्या प्रति सांगे अरुण माझे पुत्र दोघे जण स्वामीचे बंधू येता चरण पक्षदान केले तेजे. त्यावेळेस अरुण बोलू लागलेला आहे, हे सूर्या माझे दोन्ही पुत्र चांगले होते आणि स्वामी तुमचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागलेले होते, पण तुम्ही कृपा करण्याऐवजी अपकृपा का केली. माझ्या जे पुत्राचे दोन्ही पंख होते ते तुम्ही जाळून टाकले. त्याच्यामुळे असं का केलं अशी विनंती अरुण सूर्याला करू लागलेला. भूतळी जन करती नमन ते मी देखेन स्वय सुभान मजदावी तांगवण गर्वे धन दोही पक्षा. म्हणूनच त्यावेळेस सूर्य सांगू लागलेला आहे, माझं जे दर्शन आहे फक्त जमिनीवर करायचं आणि मोठ्या मनामध्ये गर्व ठेवायचा नाही. आणि मी सूर्यापेक्षा तेज आहे किंवा माझं सामर्थ्य जास्त आहे म्हणून गर्व अहंकार ठेवून जर माझ्या जवळ आलं तर पंख जळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही मला काय दर्शन घ्यायचे, माझी काय पूजा अर्चना करायचे ते फक्त जमिनीवर करायचे. माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण मी एक घोडा आहे. मला समजणार नाही हे कोण आहे ते कोण आहे. माझ्या जवळ जे येतील ते जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही असं सूर्यानं या अरुणाला सांगितलेलं आहे. माझे तेजाचे निज दीप्ती गर्वित तुके भस्म होती अरुणा तुझी होती संतती म्हणून संपाती वाचला. त्यावेळेस सूर्यानं सांगितलेलं आहे, हे अरुणा माझ्या जवळ गर्व जमत नाही. जे गर्वानं माझ्या जवळ येतील ते जळून खाक झाल्याशिवाय राहत नाही. आणि आतापर्यंत मी त्याला जाळून सुद्धा टाकलेलं आहे.
म्हणून फक्त ही तुझी संतती आहे म्हणून वाचलेली आहे, फक्त यांचे पंख जळालेले आहेत पण यांचा प्राण मी घेतलेला नाही. आणि दुसरं तिसरं जर कोणी असतं तर यांचा जीव सुद्धा घेतला असता असं सुद्धा सूर्यानं या अरुणाला सांगितलेलं आहे. अरुणा तुझे राखावया मन, पुत्र रक्षार्थी देतो वरदान, देतो ऐक सावधान, पुत्र संतान उद्धरा. म्हणूनच आता काहीच होऊ शकणार नाही. याचे जर पंख दोन्ही तर जळून गेलेलेच आहेत, पण तू माझा जवळचा आहेस, तू माझा सारथी आहेस, किंवा हे तुझे जवळचे तुझे पुत्र आहेत. म्हणून मी तुला काय करतो, तुझ्या पुत्राचा उद्धार होण्यासाठी मी तुला काहीतरी वरदान देतो किंवा तुला काहीतरी मी गुपित माहिती सांगतो असं सुद्धा सूर्य सांगत आहे. कुंडलिका वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताराम कृष्ण जय राम महाब्रह्मान की जय. सीताकांत स्मरण जय राम महाब्रह्मान की जय. श्री राम भक्तांचे संगती ऐकता राम नाम वचनोक्ती, निर्भीनामे पक्ष प्राप्ती स्वय संपाती पावेल. काय काय झालंय या ठिकाणी? जो संपाती होता, संपाती आणि जटायू हे दोन मुलं होते. कुणाचे? या सूर्याचा जो सारथी आहे अरुण, या अरुणाची दोन मुलं होते. हे दोघं एकमेकांची पैज खेळत असताना सूर्याच्या ठिकाणी गेले तेव्हा भस्म झाले ते पंख संपातीचे आणि तो खाली पडला. त्यावेळेस पुत्रासाठी जीव गुदमरला कुणाचा? या सारथीचा. त्यामुळे त्यानं देवापासून प्रार्थना केली, असं का झालं? त्यावेळेस सूर्यानं त्याला सांगितलं की ठीक आहे, आता जर झालं तर फक्त काय, तुम्ही जमिनीवरून प्रार्थना करायची आहे. तुम्ही वरी आल्यामुळं त्याचे पंख जळाले, पण मी थांबलो आहे, त्याचा जीवदान दिलो आहे असं सूर्य या अरुणाला सांगू लागलेला आहे. होता राम नाम श्रवण, उभय पक्षी निरभिमान, पक्ष पावनी पूर्ण अगम्य गमन करील. होता राम नाम श्रवण, उभय पक्षी निरभिमान, पक्ष पावनी पूर्ण अगम्य गमन करील. जे गमन होतं या पक्षाचं राम नामाचं स्मरण केल्यामुळे याचा जीव या ठिकाणी वाचलेला आहे, तो जमिनीवर पडलेला आहे. आणि पुढं सूर्य सांगू लागलाय ज्यावेळेस प्रभू श्रीरामाचं या ठिकाणी आगमन होईल, त्यावेळेस या संपातीचं आणि जटायूचं भेट होईल, त्यावेळेस या दोघांनाही या ठिकाणी मोक्ष प्राप्त होईल असा वर या सूर्य या अरुणाला देऊ लागलेला आहे. निराभिमान पक्ष प्राप्ती अगमन अगम्य गती, येथे पावेल संपाती सुखानुभूती श्रीराम. ज्यावेळेस प्रभू श्रीरामाचे सेवक असतील किंवा त्यांचे कोणते भक्त असतील ती ज्यावेळेस या ठिकाणी या संपातीची भेट घेतील आणि या रामाला सहकार्य ज्यावेळेस हा संपादी करेल त्यावेळेस या संपादीचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हा वर मी तुला देत आहे असं अरुणाला सूर्य सांगू लागलेले आहे. राम नामे दुःखे निवृत्ती, राम नामे अगम्य गती, जाण निश्चिती सारथिया. जाण निश्चित सारथिया, सारथीला सांगू लागले तर कोण? सूर्यदेव. मी ज्यावेळेस तुला ही वर देत आहे त्यावेळेस निश्चितपणे तुझ्या मनाच्या ठिकाणी ठेव आणि त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद कुठं आहे तर फक्त प्रभू श्रीरामाच्या नामामध्ये आहे. ज्यावेळेस हा नामस्मरण करेल आणि भक्ताचं रक्षण करेल, या भक्ताला सहकार्य करेल, त्यावेळेस या संपादीचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं सूर्यदेव सांगू लागलेले आहे. जेथे श्रीराम आगमन, जटायू पावेल जनस्थान, करिता सीता संरक्षण, रामे उद्धरण जटायू. जटायूचं काय म्हणून सांगितलंय? ज्यावेळेस प्रभू श्रीराम या अरण्यामध्ये येतील त्यावेळेस सीता शोध करत 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 कुठे येतील? या जटायूच्या जवळ येतील. त्यावेळेस जटायू सीतेचं संरक्षण करण्यासाठी आपला प्राण सुद्धा द्यायला मागे पुढे पाहणार नाही. त्यावेळेस तो पडलेला असताना त्याच्या कंठामध्ये जीव असताना प्रभू श्रीरामाची भेट त्याची होईल आणि त्यावेळेस या जटायूचा पण उद्धार होईल असं ते सांगू लागले. दशरथ कौशल्याच्या खुशी, श्रीराम अवतरले सूर्यवंशी, या लागी मैत्री दशरथाची,
विश्वासू जटायू. जटायू काय करेल, दशरथ राजाचा जो मुलगा आहे सूर्यवंशातला प्रभू श्रीराम, तो त्या ठिकाणी येईल आणि त्यांचे आणि जटायूची ज्यावेळेस भेट होईल त्यावेळेस जटायूला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असं सूर्यदेव या आपल्या सारथीला सांगू लागलेले आहे. जनस्थाना माघारी जटायू गेला पक्षकारी, दक्षिण समुद्राच्या तीरी मी विलिंद्रे तेथे पडलो. काय झालंय, हा जटायू आणि जो भाऊ संपादी होता हे दोघ जण त्या ठिकाणी आहेत. ही संपादी या हनुमंताला सांगू लागलेले आहेत की त्यावेळेस कथा ही झालेली आहे. सूर्याच्या जवळ आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस सूर्याला माझे पंख जाळले, मग जटायू कुठं पडला, या दक्षिण दिशेच्या ठिकाणी पडला. ही सगळी मुळापासूनची कथा जी होती हा संपादी प्रभू हनुमंताला सांगू लागलेला आहे आणि हनुमंत त्या ठिकाणी ऐकू लागलेले आहेत. दग्ध पक्ष देवा व्यथा, काय खावे हे नित्य चिंता, राम ना ठेवेची सर्वथा, वरद वार्ता विसरलो. काय झालंय, माझी अवस्था इथं पडलो, मी इकडे येऊन पंख नसल्यामुळं, आणि जटायू दक्षिण दिशेच्या ठिकाणी पडला, पण कुठं पडला काय पडला हे मला अद्यापपर्यंत माहिती नाही. माझ्या अंगाला पंख नाहीत, माझं शरीर मोठंच्या मोठं, मी या ठिकाणी येऊन पडलो, मला हालता येईना, डुलता येईना. आता या ठिकाणी काय खावं आणि काय नाही अशी माझी अवस्था झाली. मग मी उपाशी मेल्यामुळं मला रामस्मरणाचं ध्यान राहिलं नाही आणि त्या ठिकाणी मला आठवण पण राहिली नाही. मी जो या ठिकाणी येईल त्याचं भक्षण करत राहिलो, असा हनुमंताला हा संपादी सांगू लागलेला आहे. नेने मी जटायू केला केवता, तोही नेने माझी वार्ता, जटायू धन्य तुम्ही बोलता, आजी मी आता ऐकले. संपादी सांगू लागला हनुमंताला आणि तिथं बसलेल्या सगळ्या वानरगणाला. त्या ठिकाणी कोण अंगद सुद्धा होता, अंगदाचं बोलणं ऐकू लागलेला होता. जटायू जसा मेला, जटायू जसा उद्धार झाला तसा आपला उद्धार या ठिकाणी होणार नाही. आपण काय करायचंय, या समुद्रात उडी मारून द्यायची. बरं झालं असतं जर जटायू सारखा जर आपल्याला मरण आला असतं तर रामकार्यामध्ये आपला उद्धार झाला असता. तसंही मरण मला येणार नाही ही शब्द अंगदाचे या संपादीने ऐकलेले होते. म्हणून संपादी या सगळ्याला विचारू लागला की मला माहिती नाही जटायू कुठं आहे आणि जटायूला माहिती नाही मी कुठं आहे. ही शब्द ज्या वेळेस पण ऐकले, आताच मी तुमच्या तोंडून जटायूचे शब्द ऐकले, असा तो संपादी या हनुमंताला म्हणला आहे. कृपा करावी हनुमंता, म्हणून चरणी ठेविला माथा, जटायूची समूळ कथा मग तत्वता सांगावी. कसाही का असना, कसा बी असला तरी स्वतःचा भाऊ होता जटायू. ज्यावेळेस अंगदाच्या तोंडचे शब्द ऐकले त्यावेळेस त्याच्या मनाला शांत वाटलं. तो हनुमंताला विनंती करू लागला, पाया पडतो, हनुमंता तुमच्या तोंडून या जटायूचे शब्द मी ऐकलेले आहेत. मग माझा भाऊ जो जटायू आहे तो कसा आहे, काय करत आहे त्याचं कथन मला सांगा, असं तो हनुमंताला म्हणू लागला. ऐकोनी जटायूचे नाम, संपादीसी केले प्रेम, धन्य धन्य जटायूचा धर्म, तेने श्रीराम सेविला. एवढा जटायूची मुळापासूनची कथा कुठं ऐकली तुम्ही, काय झालं काय नाही जटायूचं असं विचारल्यावर, संपादीने विचारल्यावर हनुमंताला सुद्धा आनंद झाला. खरोखरच म्हणले हा संपादी आहे, तो त्याच्या भावाचं कथन विचारत आहे. मग आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या खऱ्या खुऱ्या आपण सांगाव्या, असं हनुमंताला या ठिकाणी वाटू लागलं आहे. मी करंडा पक्षहीन, राम नाठवे पापी पूर्ण, धन्य धन्य वानरांचे दर्शन, श्रीराम श्रवण मज झाले. श्रीराम श्रवण मज झाले. मी कसा आहे, पक्षी आहे, मी घोर असं पाप केलेलं आहे. कोणताही प्राणी समोर आला की त्याच्याकडे काहीच बघायचं नाही, धरायचं, त्याची मान मोडायची आणि खाऊन टाकायचं, ही मी आजपर्यंत कार्य केलेलं आहे. पण धन्य तो श्रीराम, धन्य तुम्ही वानर जाती, तुमच्यामुळे मला राम नाम माझ्या कानावर ऐकायला मिळालं. एवढा उद्धार माझा झालाय, मी खरोखरच आज नशीबवान आहे की तुमच्या तोंडून मला राम स्मरण परत एकदा आठवण झाली, असं संपादी या हनुमंताला म्हणू लागला आहे. श्रीरामाची कवण स्थिती, जटायूची कवण गती, तुम्ही अवघे प्राण त्यागार्थी, येथे का आले ती ते सांगा. आता मला काय करा, कृपा करा माझ्यावर, मला जटायूचं कथन सांगा. कुठं आहे जटायू, काय करतो आहे आणि प्रभू श्रीराम कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं कार्य काय आहे आणि तुम्ही या ठिकाणी कशासाठी आला,
हे सगळं कथन मला तुम्ही सांगा असं संपादी या हनुमंतरायाला म्हणू लागलेले आहे. 7 शंत वर्षापाठी तुम्ही वानरांच्या वाक्युपटी ऐकली जटायूची गोष्टी, त्याची मदपोटी मोठी चिंता. माझ्या पोटामध्ये खूप मोठी चिंता लागलेली आहे. कशाची? माझ्या भावा जटायूची आणि प्रभू श्रीरामाची. त्याच वेळेस सूर्यानं सांगितलेलं होतं माझ्या वडिलाला, ज्यावेळेस प्रभू श्रीरामाची भेट तुझी होईल किंवा त्यांच्या भक्ताची तुझी भेट होईल आणि प्रभू श्रीरामाला ज्यावेळेस तुम्ही सहकार्य करताल त्यावेळेस तुमच्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द त्यावेळेस सांगितले होते, पण ते माझ्या लक्षात राहिले नाही. आता तुम्ही या ठिकाणी आलो म्हणून मला पूर्ण कथन पहिलंच आठवलेलं आहे. माझी स्मरण शक्ती या ठिकाणी काम करू लागली आहे. आतापर्यंत हे मला काही माहिती नव्हतं. त्यासाठी तुम्ही आता माझ्यावर कृपा करा आणि सगळी कथा मला सांगा असं संपादी म्हणू लागले आहे. जटायू पडला कवणे स्थिती, जटायूची कवण गती, ऐसी चिंता वाहती चित्ती, शुद्धी निश्चिती आज झाली. शुद्धी निश्चिती आज झाली. मला चिंता लागली आहे. जटायूचं काय झालं असेल, कोणत्या परिस्थितीमध्ये असेल, काय खात असेल, काय पित असेल, कुठं राहत असेल, कुठं नाही. मी जसा या ठिकाणी पडलो तशीच अवस्था त्याची पण आहे की काय, ही माझ्या मनाला चिंता वाटू लागली आहे. ती चिंता तुम्ही दूर करा हनुमंता असा हा जा संपादी म्हणू लागला आहे. रावणे करिता चारण, जटायू रावणासी रण, कैसे नी जटायू पावला मरण, श्रीराम उद्धरण कैसे केले. काय झालं म्हणजे श्रीरामानं उदाहरण या जटायूचं कसं केलं, काय झालं आहे, कुठे गेलेलं आहे, कसं रावणानं सीता नेली आहे, ते कशी नेली आहे, काय झालंय काय नाही, हे सगळं कथन मला सांगा असं तो म्हणू लागलेला आहे. जटायूसी बळ संपूर्ण, मारून शके त्यासी रावण, कैसे नी जटायू पावला मरण, समूळ कथन मग सांगा. समूळ कथन मला सांगा म्हणजे हनुमंतराया थोडं सांगू लागलेले होते. जटायू मेला म्हणता तर कसं मेला, त्याच्यात तर भरपूर अशी ताकद होती, खूप सामर्थ्यशाली होता. तो कसा मरण पावला आणि कसा नाही, त्यानं कसं युद्ध रावणासोबत केलं ते मला मुळापासून एक खडा ना खडा माहिती द्या असं हा संपादी या हनुमंताला म्हणू लागलेला आहे. ऐकता संपादीची वार्ता, कृपा उपदरी हनुमंता, जटायूची समूळ कथा होय सांगता स्वानंदे. एवढ्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मोठा भाऊ बारक्या भावाची विचारपूस करू लागला आहे, कुणाजवळ हनुमंताला वाटलं की खरोखरच हा भावाचं प्रेम आहे. मग आपण याला मुळापासून कथा सांगावी का नाही सांगावी हा विचार हनुमंतरायाने केलेला आहे. आणि तो विचार करून हनुमंत जटायूचं पूर्वीपासूनचं कथन या संपादीला सांगू लागलेले आहे. दशरथे श्री रघुनंदन, मित्र वाक्य वनाभिगमन, सीता समेत लक्ष्मण, आला ठाकुना जनस्थाना. हनुमंतराया सांगू लागले तर ठीक आहे म्हणजे संपादी तू विचारतोस म्हणून मी तुला मुळापासूनचं कथन सांगतो. मग हनुमंतानं पहिल्यापासून चालू केलं. कुठून? हा दशरथ राजा जो आहे तो सूर्यवंशीचा आहे, त्याच्या पोटी जन्मलेला प्रभू श्रीराम आहे. आणि दशरथ राजाला ज्या वेळेस रामाला वनवासाचं सांगितलेलं आहे त्यावेळेस वनवासासाठी तो श्रीराम आणि सोबत लक्ष्मण आणि माता सीता हे अयोध्येतून वनवासासाठी निघालेले आहे. झाली जटायूची भेटी, स्वामी सेविका पडली मिठी, आश्रम गेला गंगा तटी, पंचवटी रतिरम्य. पूर्वीपासून मुळापासून कथन सांगायला चालू केलं. ज्यावेळेस प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे तिघे जण ज्यावेळेस या अरण्यामध्ये आले त्यावेळेस जटायूची भेट कुठे झाली? या गंगे तीराच्या बाजूला. तिथं दोघांचं बोलणं झालं. मी कोण, काय, कसा आहे, कुठून आलो, काय आलो, मी कोण, ह्या सगळ्या गोष्टी जटायूने प्रभू श्रीरामाला सांगितल्या. आणि त्यानंतर या गंगा तीराच्या ठिकाणी जी पुष्पवाटिका आहे त्या ठिकाणी प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे त्या ठिकाणी राहू लागले. आणखीन पुढे काय सांगतात? जटायू झाला घरटिकार, जानकी जननी अति सुंदर, अष्टप्रहर संरक्षी कोण? जटायू कुठं होता? याच अरण्यामध्ये एका पर्वतावर राहायचा आणि तिथून 8 प्रहर दिवसातले पूर्ण
संरक्षण सीता मातेचं करायचं, कारण का आता सीता माता कशी होती, एकदम सुंदर होती. प्रभू श्रीराम होते, लक्ष्मण होता आणि माता सीता सुद्धा त्या पर्णकुटीच्या ठिकाणी राहत होते. यांचं सगळ्याचं संरक्षणाची जबाबदारी या जटायूवर होती. तो 8 प्रहर सीता मातेचं संरक्षण करत होता, असं हनुमंत या संपातीला सांगू लागलेले आहे. जटायू गेला वन भ्रमपणा, मृगे छळले राम लक्ष्मणा, भिक्षा शीर्षे पै रावणा, सीताहरणा तेने केले. मग काय झालंय, ज्यावेळेस हा जटायू प्रदक्षिणा मारण्यासाठी या जंगलामध्ये गेलेला आहे, इकडं काय झालंय, प्रभू श्रीरामाच्या पुढे मृग आलेला आहे, हरिण आलेला आहे. त्या हरणाच्या पाठीमागे प्रभू श्रीराम गेले, त्यांच्या पाठीमागे लक्ष्मण पण गेलाय. जशी मुळापासूनची कथा होती तेवढी पूर्ण हनुमंतराया या संपातीला सांगू लागलेली आहे. सीता क्रंदता दान, जटायू आला पाय धावून, रावणीसी केले रण, अति निर्वाण सगळे कथा हनुमंतराया सांगू लागले. तर काय झालं, कुठे गेलं, कोण गेलं, हरणाच्या पाठीमागे गेलं. लक्ष्मण त्या ठिकाणी होता, तर लक्ष्मण शक्ती टाकलेली होती, रेषा ओढलेली होती, याच्या बाहेर यायचं नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी हनुमंतराया सांगू लागलेल्या आहेत. त्यानंतर मृगाच्या पाठीमागे ते गेले, पण सीता माता त्या ठिकाणी थांबलेली नाही. रावण कसा आला, भिक्षा कशी मागितली, ही सगळी कथा हनुमंतरायाने सांगितली. त्यानंतर सीता माता बाहेर आली भिक्षा देण्यासाठी. मग या रावणाला उचललं, तिथून ज्यावेळेस निघाला त्यावेळेस सीता माता आरडाओरड करू लागली, आक्रोश करू लागली. त्यावेळेस त्या जटायूनं पाहिलं आणि जटायू रावणासोबत युद्ध करू लागला. इथपर्यंत सांगू लागले. आणखी काय सांगतात, भंगिले साप छेदले शर, मारिले पिशाचे वदन खर, झडपा होऊन अंबर, अति सत्वर भंगिला. अति सत्वर भंगिला. खूप असं युद्ध, दारुण युद्ध पुन्हा या जटायूनं रावणासोबत केलं. नाही त्या प्रकारे रावणाला छळन केलं. रावणाचे नाही त्या ठिकाणी रक्त काढलं, कुठं नख मारले, कुठं आपला चोच मारले, कुठं पंख मारला. त्राही रावण या जटायूने केला. एवढं सामर्थ्य या जटायूमध्ये होतं. पण तो काय करू लागला आणखी पुढं, श्रींचा पाड दिया मुकुट, दाई धामाडीला कंठ, रावणा भुलूनिया वाट, प्राण संकट मांडले. प्राण संकट मानलं पुन्हा या रावणानं. कुणाला, या जटायूला. जटायू समोर आलेला होता. जटायू सोबत युद्ध करण्याची ताकद रावणामध्ये होती का होती, पण जटायू त्याच्यापेक्षा बी भारी पडलेला होता युद्ध करताना. सळकी पुढं करून सोडला. 10 तोंड होते रावणाचे. 10 तोंडावाट रक्त निघत होतं, नाकावाट रक्त निघत होतं, तोंडावाट रक्त निघत होतं. जे 20 भुजा होत्या त्या भुजा सुद्धा कापण्याचा प्रयत्न या जटायूने केलेला होता. या सगळा जो वृत्तांत घडलेला होता, तो सगळा वृत्तांत जटायूचा संपादीला हा हनुमंतराया सांगू लागलेले आहे. नखक्षती वाहे रुधिर, विष भुजा केल्या चूर, सोडून सीता सुंदर, दशशिर बांधिला. दशशिर बांधिला. रावणाला सळकुपळ करून सोडलं होतं. त्याचे 20 हात होते, 20ला 20 हात या जटायूने कापलेले होते. त्वचा मारलेल्या होत्या त्याच्या शरीरावर. त्याचं जे मुकुट होतं ते मुकुट सुद्धा पडलेलं होतं. काहीच सुद्धा रावणाचं त्या ठिकाणी राहिलं नव्हतं. एवढं करून युद्धामध्ये त्या रावणाला जटायूने हरवलं आणि जी सीता होती ती सीता सोडवून घेतली होती. रावणाला बांधून या जटायूने टाकलेलं होतं. जटायू पुरे पुरे रण, माझा निरोप आहे प्राण, रावण दांती धरुणी तृण, जीवदान मागतसे. काय करू लागला होता, रावण जीवदान मागू लागला होता. जटायूला म्हणला, बस बस बस, आता मी तुझ्यासोबत युद्ध करणार नाही, तू जिंकलास बाबा, मला काही नको. हे रावणाचे शब्द होते. ते जशास तसे हनुमंतराया या संपादीला सांगू लागले, बस कर म्हणजे, आता मी युद्ध करणार, तू जिंकलास. असं म्हणून गवताच्या काड्या घेऊन रावण त्या ठिकाणी थांबलेला होता आणि जटायूला रावण शरण गेलेला होता. इतकी कथा ही हनुमंतराया सांगू लागलेली आहे. रावण स्वयं आला शरण, जटायू त्याचा न घे प्राण, रक्षिला शरणागत म्हणून, सीता घेऊन सोडला. प्रभू श्रीरामाचे वाक्य आहे, तर जो कोणी शरण आला त्याला त्याचा प्राण घ्यायचा नाही. हा रावण या जटायूला शरण आलेला होता, मला माफ कर, मी तुझ्यासोबत युद्ध करणार नाही. मग आपलं जे कार्य होतं सीतेचा वाचवायचं, म्हणून मी सीतेला माझ्या ठिकाणी घेतलं होतं. त्या जटायूला आपल्या ठिकाणी घेतलेलं होतं.
रावण शरण आलेला होता म्हणून रावणाचा प्राण न घेता त्या रावणाला तसंच सोडून या जटायूने दिलेलं होतं. पक्ष गांधिली निश्चिती धुळे मिळाली यश कीर्ती रावण परतला पुढती शरणार्थी पण शुद्धे. शरणार्थी होता रावण, पण रावणानं काय केलं? त्याच्या मनाला लाज वाटू लागली. काय म्हणले? पक्षी आहे हा जटायू आणि पक्षानं आपल्याला हरवावं का? काळं मुख आपण लंकेमध्ये जाऊन दाखवावं का? असा विचार या रावणानं केला आणि परत या जटायूच्या ठिकाणी येऊन रावण काय करू लागला होता? घालवली श्रीरामाची आन जटायूशी मृत्यू पुशे रावण वामचरणा गुंठी माझे मरण सांगे आपण शरणोक्ती. सगळी कथा सांगू लागले. कोण? हनुमंतरायाची झालेली कथा आहे ती सगळी संपादीला सांगू लागले. जसं गणेश महाराजांनी सांगितलं होतं कथन, तेच कथन पुढे हनुमंतराया सांगू लागले आहेत. या जटायूचं काय केलं काय नाही. रावणानं परत काय केलं? श्रीरामाची आण जटायूला घातली. त्यावेळेस जटायूला आपला जे मृत्यू कशात आहे त्या सगळ्या गोष्टी प्रभू श्रीरामाची आण घातली होती. त्यामुळं जटायूनं आपला प्राण कशात आहे हे निस्वार्थ भावनेनं या रावणाला सांगितलं. एकता निजबंधूची ख्याती उल्हास संपातीची चिंती तव तव निज पक्ष वाढती जेवी वसती वृक्षांगे. रावणानं ज्यावेळेस या जटायूला तुझा मृत्यू कशात आहे सांगितलं त्यावेळेस जटायूनं खरं रामाची आण घातलेली आहे. आपला प्राण गेला तरी काही अडचण नाही, पण खोटं बोलायचं नाही. हे जटायूला आपल्या मनाच्या ठिकाणी विचार केला आणि खरोखर जे होतं ते सांगितलं. त्यामुळे जटायूचा प्राण त्या ठिकाणी गेलेला आहे. ही सगळी मुळापासूनची कथा ज्यावेळेस या संपादीला सांगितली त्यावेळेस संपादीच्या मनात सुद्धा आनंद वाटू लागला. खरोखरच पक्षी कुळामध्ये जन्म आमचा होऊन आम्ही या सगळ्या पक्ष कुळाचा उद्धार या श्रीरामा नामाच्या स्मरणामुळे झालेला आहे. असा हा संपादीला सुद्धा मोठेपणा या ठिकाणी वाटू लागलेला आहे. श्रीरामाची निर्वाणान जटायू मानोनी प्रमाण उभय पक्षी सांगे मरण युद्ध रावण पेटला. उभय पक्षी या जटायूने सांगितलं रामाची आण घातल्याबरोबर कशाला लबाड बोलायचं, काहीच बोलायचं नाही. जे आपलं मरण कशात आहे ते सगळं सांगून टाकलं. पण रावणानं सांगितलं नाही. ही सुद्धा कथा जी होती ती सुद्धा प्रभू या हनुमंतरायानं या संपादीला सांगितलेली आहे. जटायूने एकाएक मुष्ट छेदिला सनख रावणे उपडिले दोन्ही पंख पावला दुःख जटायू. रावणानं काय सांगितलं होतं? त्याचं मरण कशात आहे हे सुद्धा कशात सांगितलं होतं? पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. मग या जटायूने ते सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला होता. अंगठ्याकडे जेव्हा जटायू गेलेला होता तेव्हा जटायूचं मरण कशात होतं? पंखात होतं. हे जटायूने सांगितलेलं होतं. जसा जटायू रावणाच्या पायाकडे गेला तसा हे जटायूचे पंख या रावणाने छाटलेली आहे. ही कथा जी होती ती सगळी हनुमंतराया संपादीला सांगू लागलेली आहे. पक्षात पाठी यावे मरण घ्यावया श्रीरामाचे दर्शन करिता श्रीराम नाम स्मरण कंठी प्राण राखिला. पुन्हा काय झालंय? जटायूने काय केलेलं आहे? प्राण तर जाऊ लागलेला आहे, पण रामाला जी गोष्ट सांगायची आहे कोणती? सीता रावणानं कोणत्या दिशेला नेलेली आहे आणि रामाची भेट होऊन आपला प्राण त्यागायचा ही पुन्हा संपादीला आपल्या या जटायूने आपल्या मनात विचार केलेला होता. त्यामुळे त्याचा प्राण जात कुठं फक्त कंठाच्या ठिकाणी ठेवलेला होता आणि तसाच तो जंगलामध्ये पडलेला होता जटायू. ही कथा हनुमंतराया सांगू लागलेली आहे. श्रीराम कृपाळू पूर्ण राखता जटायूचा प्राण तेने धरुणी आचरण युक्ती वचनी विनविले. युक्ती वचनी विनविले. श्रीरामानं काय केलेलं आहे? श्रीरामाची भेट होण्यासाठी या जटायूने आपला प्राण त्या ठिकाणी कंठामध्ये ठेवला आहे. जोपर्यंत रामाला मी माझी गोष्ट सांगणार नाही तोपर्यंत प्राण त्यागणार नाही. ज्यावेळेस रामाची आणि माझी भेट होईल त्याच वेळेस मी माझा प्राण रामाच्या मांडीवर सोडून देईन. ही जटायूला माहिती होतं. जटायूचा उद्धार, स्वतःचा उद्धार जटायूला करायचा होता म्हणून त्या जंगलामध्ये जटायू तसाच पडलेला होता आणि त्यानंतर प्रभू श्रीराम या जटायूच्या जवळ जातात. तुझा पुढे तेजिता प्राण मी होईल ब्रह्मपूर्ण पुढे वाचलेला भाग्य कोण याचे मरण मग कैसे. त्याचे मरण मग कैसे. ज्यावेळेस प्रभू श्रीरामाच्या पुढं माझं
त्यावेळेस या 84 फेऱ्यामध्ये फिरायची मला गरज नाही. माझा उद्धार प्रभू श्रीरामाच्या मांडीवर माझा जीव ज्यावेळेस जाईल त्यावेळेस झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या जटायूला आपल्या मनाच्या ठिकाणी विचार करून स्वतःचा प्राण न त्यागता तसाच कंठामध्ये ठेवला आणि प्रभू श्रीरामाचं नाम स्मरण जय राम श्रीराम जय राम श्रीराम त्या जटायूला आपल्या मनामध्ये थोडा विचार करू लागलेला होता. ऐकता जटायूचे वचन श्रीराम झाला सुप्रसन्न देही विदेही ब्रह्मपूर्ण झाला आपण जटायू. देही विदेही पूर्ण झाला जटायू. जटायूला काय होतं? रामनामाचं स्मरण होतं. रामाची भेट घ्यायची होती. त्यावेळेस प्रभू श्रीरामानं त्या जवळच्या जवळ गेलेले आहेत. कुठं फिरत 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 सीता शोध करत असताना जटायू त्या ठिकाणी पडलेला होता. रामानं पाहिलं, रामानं त्याच्या जवळ गेलेले आहेत आणि त्याचा मुलगा आपल्या हातावर उचलून घेतलाय, मांडीवर बसवलेला आहे आणि या जटायूचा उद्धार त्यावेळेस प्रभू श्रीरामाच्या हाताने झालेला आहे. असे हनुमंतराया आपल्या भावाचं कथन या संपातीला सांगू लागलेले आहे. ऐसा परी श्री रघुनाथे उद्धरोणी जटायू ते पुढे सीतेचे शुद्धीते आले निश्चिते किष्किंधे. आणखी काय सांगणार आहेत हनुमंतराया? अशा प्रकारे या जटायूचं उद्धारण त्या ठिकाणी झालं आहे, उद्धार झालेला आहे आणि त्यानंतर जटायूचा प्राण या स्वर्गाच्या ठिकाणी गेल्यावर जटायूची पूर्ण क्रिया झाल्यावर तिथून पुढं ज्यावेळेस प्रभू श्रीराम निघालेले आहेत त्यावेळेस कुठं आलेले आहेत? या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी आलेले आहेत. असा वृत्तांत मुळापासूनचा रामाचा आणि जटायूचा पूर्ण कथा ही आहे जी आहे की या संपातीला हनुमंतराया सांगू लागलेली आहे. तेथे वधोनी वाळीसी राज्य दिले सुग्रीवासी यवन राज्य अंगदासी वाली सुतासी आणखी काय सांगितलं हनुमंतानं? किष्किंधा नगरीच्या ठिकाणी आले, तिथं काय केलं? वाळीचा वध केला. कशामुळे केला? ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण ग्रंथकर्ते सांगणार सगळं जर सांगत बसलो तर कथा कुठल्या कुठं जाईल. तुम्ही तर ऐकलेली आहे सगळी कथा. ती कथा मुळापासून वाळीला काय मारलं, कसं मारलं, कोणती माळ घेतली, कोणती दिली, हे सगळं सांगितलं आणि त्यानंतर जो युवराज होता अंगद या ठिकाणी केलेला आहे आणि राजा पण हा सुग्रीव या ठिकाणी या किष्किंधा नगरीचा राज्याभिषेक केलेला आहे आणि इथपर्यंतची कथा हनुमंतराया या भूमीत सांगतात. तो अंगद दक्षिणे प्रती सवे देऊनी दुपती रामे धाडले सीता शुद्धार्थी यावे मासाती मर्यादा. आणखी काय सांगितलं तिथून पुढची कथा? तोच युवराज जो अंगद आहे, ह्या अंगदाला आणि आम्हाला इकडं दक्षिण दिशेला सीतेचा शोध घेण्यासाठी आम्हाला इकडं पाठवलेला आहे, म्हणून आम्ही इकडं आलेलो आहोत असा हनुमंतराया या संपातीला सांगू लागलेले आहे. दक्षिण शोधिता समस्त सीता शुद्धीने नव्हे येत मर्यादा लोटली विवरात तेने धाकत वगैरे. मग आम्ही काय केलं? ज्यावेळेस युवराजाला आमच्या सोबत दिलं तेव्हा आम्ही दक्षिण दिशा शोधू लागलो. कोणत्या पर्वताला म्हणत्या पर्वताला जायचं, कुठं गुहा असली तर गुहेच्या ठिकाणी जायचं. जेवढी दक्षिण दिशा आहे तेवढी पूर्ण आम्ही शोधली. असं करत 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 कुठं आलो? त्या गुहेच्या ठिकाणी आलो आणि गुहेमध्ये आम्हाला 1 महिना जो अवधी दिलेला होता तो अवधी या ठिकाणी या गुहेमध्ये संपलेला आहे असं प्रभू असं हनुमंतराया या संपातीला सांगू लागले. अवकाळ करुणी थोर सुग्रीव दंडिले महाक्रूर तेने भय हे वानर आले समग्र प्राणत्यागाची. आणखी काय सांगितलं हनुमंतराया? सगळ्या गोष्टी सांगू लागलेत. 1 महिन्याचा अवधी दिलेला होता सीताला शोधण्यासाठी, पण 1 महिन्याचा अवधी आम्हाला तिथून इथपर्यंत येण्यामध्ये गेला. त्या विवरामध्ये गेलो, तिथं आम्हाला काही दिसना गेलं. मध्ये गेलं तर काय आम्हाला तहान लागली होती, आम्हाला भूक लागलेली होती, आम्हाला काही खायला मिळत नव्हतं. त्यावेळेस त्या विवरामध्ये आम्हाला पाण्याचा शोध लागला म्हणून आम्ही त्या विवरामध्ये गेलो, पण तिथंच आमचा 1 महिन्याचा जो अवधी दिलेला होता तो संपला. मग आता काय करावं लागेल? 1 महिन्यामध्ये जर नाही परत गेलो, सीते मातेचा शोध जर नाही केलो तर तिथे गेल्यावर सुग्रीव राजा आहे तो आम्हाला दंडित केल्याशिवाय राहणार नाही. मग नामुष्की तेवढी आमच्या जीवावर आल्याशिवाय राहणार नाही. तेवढी नामुष्की पत्करण्यापेक्षा आम्ही या ठिकाणी जीव द्यावा असं आम्हाला वाटू लागलं, म्हणून इथपर्यंत आम्ही आलो. आणखीन काय सांगू लागले हनुमंतराया? शुद्धीने लाभेची सीता काय सांगावे श्री रघुनाथा थोर बैसली लज्जा माता प्राण त्यागाता तेथे आलो. प्राण त्यागार्था येथे आलो. कशाला जावं म्हणले वापस काळ मुख घेऊन? तिथं जर आम्ही गेलो
आम्ही काय म्हणायचं? आमच्याच्यानं जे तुम्ही कार्य दिलं होतं ते आम्ही केलं नाही. म्हणून काळं तोड त्या ठिकाणी जायचं, घेऊन जायचं आणि तिथं नामुष्की घ्यायची. तिथं काय स्वागत कोणतं आहे? तिथं गाढवावर बसायचं उरपाट तोंड करून, गळ्यामध्ये चपलाचे हार मिळणार आहे. एवढं करण्यापेक्षा इथंच आपल्याला मरण आलेलं बरं असा आमच्या मनात विचार आला. म्हणून आम्ही सगळे वानरगण या ठिकाणी जमलोत आणि या समुद्रामध्ये उड्या मारून आपला प्राण त्यागावा असा विचार आम्ही सर्व करू लागलो. संपादी असं या संपादीला म्हणू लागलेले आहे. ऐकोनी हनुमंताचे वचन संपाती घाली लोटांगण, तुम्ही त्याजू नका प्राण सीता सांगेन मी तुम्हाला. एवढा पूर्वीपासूनचा वृत्तांत जो होता, कुठून प्रभू श्रीराम वनवासाला निघाल्यापासून ते इथपर्यंत पोहोचेपर्यंत, त्याच्यामध्ये त्याच्या भावाचा पण जटायूचा पण आला. सगळा वृत्तांत, सगळी कहाणी, सगळी कथा जेवढी तेवढी पूर्ण या संपादीला सांगितलेली आहे. सगळी कथा सांगितल्यावर संपत्तीच्या मनाला आनंद वाटला आणि त्यानं हनुमंतराला लोटांगण घातलं आणि सांगू लागला, हनुमंता तुम्हाला एक माझी विनंती आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी प्राणत्याग करू नका. आणखीन काय सांगतो संपादी? माझे भवपाशक मोचक मी तव चरण रंग शुद्धी निर्दोष शतयोधनी समुद्र पारी लंका गडदुर्गा माधारी अशोक वना भीतरी सीता सुंदरी दिसता है. काय सांगू लागले? हा संपादी दूरदृष्टी होता. तो काही साधा नव्हता. तो अरुणाचा मुलगा होता. कश्यपापासून कुळातून तयार झालेला होता. त्यामुळे त्याला पूर्ण ब्रह्मज्ञान होतं. त्याने लगेच सांगितलं हनुमंताला, हनुमंतराया तुम्ही या ठिकाणी प्राणत्याग करू नका. तुम्हाला जे कार्य दिलेलं आहे, जे सीता मातेचा शोध करायचा आहे, ते मी त्यासाठी मी तुम्हाला सहकार्य करतो. तुम्ही प्राण त्यागू नका. मला माहिती आहे म्हणे सीता माता कोणत्या ठिकाणी आहे, कुठं आहे, काय करते आणि काय नाही, मी माझ्या डोळ्याने इथं बसल्या ठिकाणी बघू शकतो. एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. त्यावेळेस हा संपादी सांगू लागला, रावणाने सीता या ठिकाणावर नेलेली आहे आणि कुठं आहे? या अशोक वाटिका जी वन आहे या लंकेमधलं, त्या लंकेच्या ठिकाणी सीता माता आहे. एवढा वृत्तांत संपादी हनुमंतराला सांगतात. राम नाम नित्य वाकुटी राम स्मरणाच्या निज दृष्टी, पहिलं पाय सीता गोरटी मज निज दृष्टी दिसत आहे. मज निज दृष्टी दिसत आहे. मी जसं तुम्हाला माझ्या समोर पाहतो तशाच प्रकारे मी इथं बसल्या ठिकाणी सीता मातेला पाहत आहे. काय करत आहे? एका झाडाच्या खाली बसलेली आहे. तिच्या मुखामध्ये नित्य नामस्मरण रामाचं आहे. एकटी एका झाडाखाली बसलेली आहे आणि एक गवताची काडी तिच्या हातामध्ये आहे. त्या समुद्राच्या पलीकडं ती वाटिका आहे, त्या ठिकाणी सीता माता एकटी बसलेली आहे. असा वृत्तांत जेवढा या संपादीला दिसू लागला होता, तेवढा सगळा या हनुमंतरायाला आणि तिथं जमलेल्या वानरगणाला सगळ्याला हा संपादी सांगू लागलेला आहे. मग जे पंख असतेत मर्दुनिया लंकानाथ, सीता आणि तो मी त्वरित श्री रघुनाथ सुखार्थ. श्री रघुनाथ सुखार्थ. मला जर माझे पंख असते तर मी टाळी वाजण्याच्या आधी इथून उडालो असतो आणि त्या लंकेच्या ठिकाणी गेलो असतो आणि रावणाला मारून जी सीता माता तिथं आहे तिला घेऊन या ठिकाणी आलो असतो. पण काय करू, माझं नशीब या ठिकाणी साथ ते मला देत नाही. माझे पंख नाहीत, त्यामुळे माझं शरीर मला उचलता येत नाही. अशी अवस्था माझी झालेली आहे, असा संपादी या ठिकाणी सांगू लागलेला आहे. ऐसे बोलता वचन संपादिसी निरभिमान, पक्ष निघाले संपूर्ण वरदान सूर्याचे. असं ज्यावेळेस या संपादीनं रामाला सहकार्य करण्याच्या गोष्टी ज्यावेळेस बोलल्या, त्यावेळेस आकाशामध्ये पूर्ण पक्षी होते. या पक्षांचा सगळ्याचा उद्धार त्या ठिकाणी झालेला आहे. ते पक्षी सगळ्या गोष्टी ऐकू लागलेले आहेत आणि सगळ्याला आनंद या ठिकाणी वाटू लागलेला आहे. स्वयं देखता वानरगण पक्ष निघाले निरभिमान, निराभिमानाचे निज चिन्ह सावधान अवधारा. सावधान अवधारा. त्या ठिकाणी काय झालंय ग्रंथकर्ते सांगू लागले, ज्या वेळेस या संपादीने सांगितलं की सीता माता त्या ठिकाणी बसलेली आहे,
काय करत आहे? नित्य रामस्मरण करत आहे. हे हनुमंताला सांगितलेले होते निजून प्रभू श्रीरामाने. सीता कशी असेल, काय करत बसली असेल, त्यावेळेस हनुमंताला सुद्धा चांगलं वाटलं. खरोखरच हा जो बोलतो तो खरं बोलतो आहे. आणि एवढ्या गोष्टी सांगितल्याबरोबर रामाचं नामस्मरण या मुखामध्ये आल्याबरोबर जो संपाती बिन पंखाचा बसलेला होता, एवढं नामस्मरण त्याच्या मुखामध्ये गेल्याबरोबर त्या संपातीला पंख फुटलेले आहेत, जसे पूर्वी होते तसे. एवढा पूर्ण महिमा हे सगळे वानरगण होते, ते सगळे बघून त्यांना आनंद वाटू लागलाय. काय महिमा! फक्त राम नामाचं स्मरण याच्या मुखामध्ये गेल्यामुळं त्याला आपल्या समोरासमोर आपण पाहू लागलो, आपल्या समोर याला पंख फुटलेले आहेत. काय महिमा असेल आणि काय नाही रामनामामध्ये, असं आश्चर्यचकित ते सगळे वानरगण त्या ठिकाणी झालेले आहेत. मर्दोनिया लंकापती म्यानावी सीता सती जगी होईल अति ख्याती केही अहंकृती त्या नाही. त्याला अहंकृती नाही, त्याच्या मनामध्ये अहंभावना आहे का नाही, मी आता या ठिकाणी जाईल आणि या रावणाला मारून सीता या ठिकाणी आणेल, एवढी सुद्धा अहंभावना त्यांच्या मनामध्ये नाही. किती मोठा महिमा असेल या राम नामाच्या स्मरणामध्ये, असं या सगळ्या वानराला या ठिकाणी वाटू लागलेलं आहे. सोडवून सीता सती सुख द्यावे श्री रघुनाथा मी एक सेवक पर्यंता केही आता त्या नाही. मनामध्ये जे होतं अगोदर जे बोलत होता की मी जाऊन घेऊन येईल, हे सगळं काही दिसत नाही. कारण हे होतं कुठं अगोदर, पण आता ज्यावेळेस हे पंख फुटलेले आहेत त्यावेळेस त्याचं काय झालं आहे, तर पहिलं शाप होतं, आता शाप मुक्ती झाली आहे. त्याच्या मनामध्ये अगोदर काय बोलला हे कसलंही त्या ठिकाणी आठवण नाही. त्याला पंख त्या ठिकाणी फुटलेले आहेत, त्याच्यामध्ये कसलीच भावना त्या ठिकाणी राहिली नाही. असा तो संपादी त्या ठिकाणी उडू लागलेला आहे. निराभिमानाची निजकळा मी तो पण ना दिसे डोळा श्रीराम मजवुनी वेगळा कदा काळा स्मरणा. पूर्ण परब्रह्म दिसू लागलाय. कोण राम आहे, कोण मी आहे, कोण सीता आहे हे त्याला काही कळलं नाही. कारण का, तर पहिलं शाप होतं, आता शाप मुक्त झालेला आहे. राम आणि मी एकच आहोत, मी आणि राम काही वेगळे नाहोत, असं या पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे. श्रीराम भक्तांचे संगती संपातीसी एवढे प्राप्ती ऐकता ती श्रीराम कीर्ती निज विश्रांती पावला. बघा किती महिमा असेल रामनामामध्ये. फक्त राम नामाच्या सहवासामध्ये हा संपाती आलेला आहे. फक्त सहवास लाभल्यामुळे त्याचा एवढा पुरुषार्थ झालेला आहे. मग आपण तर या ठिकाणी सगळे ऐकत आहोत. काय आपला महिमा होईल, आपल्या अंगामध्ये जे पाप असेल, आपल्या नशिबामध्ये जे पाप असेल, ते सुद्धा या ठिकाणी धुतल्यासारखं कशामध्ये होईल, फक्त रामनामाच्या स्मरणामुळे, असं या ठिकाणी सांगू लागलेले आहे. निराभिमानाचे गमन घालोनिया त्रिभुवन भूगोल वंदोनिया दान झाला परिपूर्ण परब्रह्म. झाला परिपूर्ण परब्रह्म. कोण हा संपादी जो होता, तो ब्रह्मामध्ये तत्वामध्ये विलीन झालेला आहे. त्याला काही या ठिकाणी नाही. त्याला जे कार्य होतं, जेवढं कार्य होतं तेवढं कार्य या ठिकाणी त्याचं संपलेलं आहे. फक्त राम नामाला रामस्मरण करायचं होतं आणि रामाला सहकार्य करायचं होतं. त्यावेळेस त्याचा जो उद्धार होणार होता, सूर्याने दिलेला शाप होता, आणि तोच शाप मुक्त या ठिकाणी कशामुळे झाला आहे, फक्त राम कार्याला सहकार्य केल्यामुळं, असं या ठिकाणी बोलू लागले आहे. ऐकोनी श्रीरामाची कीर्ती पशु पक्षी उद्धरती वानाभिगमन श्री रघुपती त्रिजगती उद्धार. त्रिजगामध्ये उद्धार कुणाचा झाला, या पक्षी असून पक्षी कुळाचा झालेला आहे. मग हे आपण तर मानव आहोत, किती उद्धार झाल्याशिवाय राहील का? कुणाचाही उद्धार जर करायचा असेल तर फक्त कुठं आहे, तो राम नामामध्ये आहे. ज्यावेळेस आपल्या मुखामध्ये राम 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 हे शब्द होतात, त्यावेळेस आपल्या अंगामध्ये जेवढे काही पाप असेल ते पाप पूर्ण धुतल्याशिवाय राहणार नाही. आपला उद्धार या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. जसा या संपातीचा उद्धार झाला, तशाच प्रकारे सगळ्याचा उद्धार या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. एका जनार्दनी शरण श्रीराम नामे ब्रह्मपूर्ण कथा रामायण उद्धरण जड जीवा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते सांगू लागले तर खरोखरच ही रामनामाची जी कथा आहे, ही कथा ऐकल्यावर वाचल्यावर त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार.
कुठं आहे? फक्त राम नामामध्ये आहे. राम स्मरण झाल्याच्या नंतर उद्धार होतोच, यामध्ये कसलीच शंका नाही. पक्षाचा उद्धार झालाय, आपण तर माणसावर करा विचार काय करायचा आणि काय. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे एका कार्तिकाया संपत्ती उद्धरण नाम षोडश अध्याय.